नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचे साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता ठाणे पश्चिम लोढा पॅराडाईजमध्ये आणि तिथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. सौ मीरा सूर्यवंशी आणि ज्योत्स्ना नार्वेकर वहिनी. या दोन वहिनींपैकी पैठणी कोण जिंकणार, काय होणार, काय गप्पा मारणार. वहिनी कधी कधी कोणाकोणाला मिस करतात तर कधी भाऊजी मिस करतात. या सगळ्या भावना दाटून येतात आपल्या कार्यक्रमात, आपल्या होम मिनिस्टर. त्याला सुरुवात करूया. आजच्या भागाला भेटूया दोन्ही वहिनींना आणि मारूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. मीरा गोविंद सूर्यवंशी. बरं, आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ह्या माझ्या लहान नणंद. नमस्कार. ते आमचे मोठे भाऊजी. ते आमचे दुसऱ्या नंबरचे भाऊजी. बरं. हे म्हणजे भाचे आहेत. ही सगळे भाचे आहेत. ते सगळे ते आमच्या ताई आहेत, मोठ्या ताई. नमस्कार. त्या आमच्या 2 नंबरच्या ताई. हे आमच्या शेजारच्या काकू आणि ती माझी बहीण. बरं बरं, चला झाली सगळ्यांची ओळख झाली. गप्पांना सुरुवात करा. कुठे बालपण तुमचं? माझं बालपण पूर्ण म्हणजे पाचगणीला झालेलं आहे. पाचगणी. मग तिथेच राहायला तुम्ही? तिथेच राहिला म्हणजे शाळा? 13 वर्ष तिथेच होते. शाळा तिकडेच पाचगणीलाच. कोणाला खूप आज तुम्ही मिस करताय? माझी एक बहीण आहे, म्हणजे ती थोडीशी आमच्यापासून वेगळी असते. का? म्हणजे तिचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि मग तेव्हापासून 4 वर्ष झाले ती आमच्या बरोबर नाही. का? सख्खी बहीण तुमची? मग आता कुठे आहे ती? ती पुण्याला असते. म्हणजे तुमच्याकडचे बोलत नाहीत की तिच्याकडचे बोलत नाहीत, का ती बोलत नाही? नाही म्हणजे माझे वडील म्हणजे असं खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे ते त्यांनी लग्नात म्हणजे सगळ्यांच्या विरोधात केलेले, मनाविरुद्ध. आणि त्यामुळे ते कोणी घरचे बोलत नाही. आता 3-4 वर्ष झाली. तुम्ही बोलता की नाही? आम्ही पण नाही. तुम्ही पण नाही बोलत? तुम्ही बोललं पाहिजे ना मग. काय वहिनी, तिलाही किती एकटं वाटत असेल की नसेल वाटत? नाही वाटत असेल. तिलाही इच्छा असेल ना की आता तुम्ही तर त्यांना मिस करता म्हणाला की नाही, की बहीण म्हणून तुम्हाला तिची खूप आठवण येते. हे तुम्ही आजच्या दिवशी मिस करताय की नाही बहिणीला? मग बहिणीशी बोलायला तुम्ही काय घालतात आहे? नाही वडील म्हटले, पण माझे कसे आणखी 2 महिने लग्नाचे आहेत. मग त्यांचे लग्न झाल्यानंतर तिला आणू किंवा असं बोलू पण म्हटलं. बघितलं, बाबा तुम्हाला वाटतात स्ट्रिक्ट, पण ते खूप प्रेमळ असणार. आणि बघा तुमचे बाबा जितके स्ट्रिक्ट वाटतायत ना, त्यांना जर वाटलं तर ते उठतील आणि जाऊन बघा तिच्याशी बोलतील की नाही, तिला घेऊन येतील की नाही. पण तुम्ही एकदा बोला. थांबा, आपण भाऊजींचीच परवानगी घेऊया. बोलवा त्यांना. कुठे? नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे खूप म्हणजे चांगला अनुभव आहे. आणि आतापर्यंत हिची पण खूप इच्छा होती, बऱ्याच दिवसांपासून ही प्रयत्नही करत होती. आणि मी पण म्हणजे आनंदी आहे, कारण हा एक एक्सपिरियन्स वेगळा आहे. आपण काय करता? मी एक जनरल मिल्स इंटरनॅशनल म्हणून एक FMCG ग्रुप आहे, त्यात नोकरी करता. हा. तुम्ही किती भावंड? आम्ही टोटल 5 आहोत, पण मी एकटाच आहे आणि 4 बहिणी आहेत. अरे वा. काय करतात बहिणी सगळ्या? बहिणींची 3 जणींची लग्न झालेली आहेत, त्यांच्या ठिकाणी सेटल आहेत. आणि एक छोटी बहीण आहे, ती सध्या BSc हॉर्टिकल्चरला आहे. पण तुमचा स्वभाव कसा? कारण सगळ्या बहिणींमध्ये तुम्ही, त्यामुळे स्वभाव म्हणजे बहिणींचा भाऊ आहे मी. नाही, बहिणींचा भाऊ आहे. पण तुम्हाला म्हणजे जसे बहिणींचे मिस्टर आहात तसे बहिणींचा भाऊही आहात, बरोबर? बहीण आणि भावामध्ये दुरावा असावा असं कधीच कोणाला वाटत नाही, बरोबर की नाही? बोलता बोलता स्वाभाविक त्यांनी वहिनींना विचारलं तर वहिनी त्यांच्या बहिणीला मिस करतात. तर त्याच्यात तुम्ही पुढाकार कधीतरी घ्यायला पाहिजे जावई म्हणून, असं मला वाटतं या घरात. त्या पुढाकार घ्याल का? बिलकुल. हा, बिलकुल, नक्की. त्यामुळे बघा, आता खऱ्या अर्थाने त्या घराचा केंद्रबिंदू जसं वहिनी असते तशी तुमच्यावर जबाबदारी आहे. वहिनी, काय होईल ज्या दिवशी असा एक छान सुवर्ण मध्य साधला जाईल? त्या दिवशी खूप आनंदाचा दिवस असेल.
म्हणजे आम्ही कसं सगळे बहीण भाऊ दिवाळीला वगैरे एकत्र येतो आणि ती नसते ना, थोडंसं हे वाटतं. बघू कदाचित या दिवाळीला हो. संवाद साधून हे सगळा समेट घडवून आणतील. तुमच्या नंदा कशा वागतात तुमच्याशी? नाही, त्या पण जशा माझ्या बहिणी आहेत तशाच, म्हणजे कारण मी पण तशीच राहते ना म्हणून. होतो वा बर. बरं आता मी 3 प्रश्न विचारतो तुम्हाला. पहिला प्रश्न कोणाला विचारतो दोघांपैकी? त्यांना विचारा. चला तुमच्यापासून सुरुवात. तुम्ही सांगा, किचन मध्ये एक मेनू लावलेला आहे, हा? त्यामध्ये गुरुवारचा मेनू काय? मेनू तर माझ्या मुलाचा टिफिनचा आहे. Definitely. काय आहे गुरुवारी? वेळ संपली आणि हे बक्षीस गेलं. वहिनी पहिलं बक्षीस त्यांनी घालवलंय. पास्ता आणि न्यूडल्स असा तो मेनू आहे, त्यामुळे हे पहिलं बक्षीस गेलं. बरं आता तुम्ही सांगा, वहिनींचं जन्म नाव काय? जन्म नाव जन्म नाव नाही, जन्म नाव बघा, नाही इतक्या वर्षात विचारलं पण नाही ना तुम्ही. वहिनी काय? नाही. नुमाई. नुमाई असं नाव आहे बघा, आज मी सांगतोय तुम्हाला. आणि मिस्टरांचं जन्माक्षर काय? त्यांचं खय. ख. वा वहिनी, अभिनंदन. हे उत्तर तुम्हाला मिळालं, म्हणजे हे बक्षीस मिळालं, उत्तर बरोबर दिलं. बरं आता दोघांनी मिळून म्हण पूर्ण करा. पहिलं तुम्ही वाचा. म्हणा. असून अडचण नसून खोळंबा. अभिनंदन वहिनी, हे आणखीन एक बक्षीस मिळालं. थँक्यू. भेटूया परिवार. नमस्कार. घरातल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा या सासूबाई ना? हे बरं सांगा, सुनेने तिच्या वागण्यात काय बदल केला पाहिजे? वागण्यात काय सगळा बदल केला तिने पहिल्यापेक्षा. आमचा जसा होता ते सगळा बदल केला. आणखी कुठला स्वभाव बदलला पाहिजे? तो आता काय सगळं चांगलाच आहे, बदलासारखं काहीच नाही. काहीच नाही. काहीच नको बदलायला. चांगलाच आहे ना चांगलं. सगळं. या कोण या बाजूला आहेत त्या? त्यानंतर ना, तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं नाही. काही म्हणणं नाही तुमचं, पण काय म्हणजे बरोबर वागतात त्या? काय सगळ्यांनी ठरवून ठेवलंय वहिनी? नाही, मी काय सांगितलंच नाही. आपल्या खेळामुळे दुसऱ्याला त्रास झाला असं कधी झालंय? कराटेमध्ये म्हणजे होते. कराटे खेळायचा? हा, मग काय झालं त्याच्यात? ते फायटिंग होती, तर फायटिंग मध्ये एकदा म्हणजे ते पायाचा चॉप लागला होता. कोणाला? मुलीला. म्हणजे काय जास्त नाही ना लागलं? नाही, दात वगैरे पडला होता. दात पडला होता? थोडस रक्त वगैरे आलं होतं. बापरे. तेवढंच. म्हणजे तुम्हाला कराटेची आवड आहे पहिल्यापासून? होती खूप. नंतर लग्नानंतर कधी प्रॅक्टिस वगैरे? तुम्हाला माहिती आहे कराटे खेळतात? हो, माहिती आहे. माहिती आहे. आणखी कसली कसली आवड आहे तुम्हाला? बाकी काही नाही, मग हे असे टॉयज वगैरे बनवते पण. अच्छा, हे खेळ हे तुम्ही बनवता? हा, टॉयज वगैरे. बरं. बरं आता वहिनी अभिनय करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचंय. हा, बोलायचं नाही. हा. राग येतो. कांदा कांदा फोडला. हाताने कांदा फोडला. हाताने कांदा. रागात कांदा फोडला, बुक्कीनं फोडला. रागाने मला जर राग आला मला जर राग आला एका तर बुकीत एका फाईट मध्ये, एका बुक्कीत कांदा एका पंच मध्ये. मला जर राग आला एका बुक्कीत कांदा फोडेल. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं.